जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य द्वारासमोर गडचिरोली जिल्हा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाशिर हाशमी यांच्या नेतृत्वात झोपा काळा आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये ते म्हणतात, गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था धोक्याच्या कड्यावर आहे। जीर्ण आणि धोकादायक शाळा इमारती, शिक्षकांच्या 1599 पदाचा रिक्त प्रश्न, जिल्ह्यातील 84 शाळांमध्ये शिक्षकच नाही, कंत्राटी शिक्षकाचे थकीत मानधन, अपुरा पायाभूत सुविधा आणि कमी पटसंख्येच्या नावाखाली 72 शाळा बंद करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे। या गंभीर समस्येचे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य द्वारासमोर झोपा काळा आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनाच्या वेळी जिल्हाध्यक्ष नाशिर हाशमी, जिल्हा उपाध्यक्ष राजू माधवी, जिल्हा संघटक ताहिर शेख, जिल्हा सचिव अमृत मेहर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सामील झाले आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।